कई चेहरे यहाँ पर पहली बार देखने को मिला, बड़ा अच्छा लगा मुझे उसमें। मैं उनका भी इस्तकबाल करता हूँ और उम्मीद करता हूँ कि ये सिर्फ इलेक्शन के हद तक ना रहते हुए आने वाले वक्त के अंदर भी आप अपने त्यौहार बनाइए, मैं आऊँगा उसमें। मैं मेरे त्यौहार के अंदर आपको दावत देता हूँ कि आप भी आइए और हम सब साथ में मिलकर वो उत्सव और मैंने यही दुआ किया है जो मौलाना साहब ने किए है, इस मुल्क के अंदर अमन रहे, मेरे ज़िले के अंदर अमन रहे, भाईचारगी का जो माहौल है वो हमेशा इस मुल्क के अंदर बरकरार रहे, जो परेशान हाल है उनकी परेशानी दूर हो, जो फ़लस्तीन के अंदर मुसलमानों के ऊपर जुल्म किया जा रहा है, जो क़त्ल-ए-आम किया जा रहा है और दुनिया उसके ऊपर खामोश है, उन मरहूमीन के लिए हमने दुआएं की है। अल्लाह से ये दुआ किए है कि फ़लस्तीन के अंदर जो भी हो रहा है वो जल्द ख़त्म हो जाए, वहाँ पर अमन क़ायम हो, वहाँ पर जो छोटे छोटे बच्चों का क़त्ल-ए-आम हो रहा है वो क़त्ल-ए-आम रुकना चाहिए। अल्लाह उन सब की मग़फ़िरत करे, इसके लिए मैं दुआ किया हूँ. म्हणजे खरे साहेबांनी मला दाखवावे मी कधीही त्यांच्या बाबतीत काही बोललेलं नाही आहे, त्यांचा आदरच केलेले आहे. जिल्ह्याचे मोठे नेते आहे, वेगळ्या पक्षात असू शकते पण मी त्यांचा आदरच केलेले आहे. बस देखिए, सबसे पहले तो मैं तमाम देशवासियों को ईद की बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ. रमज़ान का एक महीना शिद्दत से इबादत करने के बाद, रोज़े रखने के बाद आज ये मुबारक दिन हम सबको देखने को नसीब हुआ है. ऐसे मौके के ऊपर मैं सभी को बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ और यही उम्मीद करता हूँ कि आने वाले वक्त के अंदर भी हम इसी तरह से इबादतें करते रहेंगे. अपने मुल्क की तरक्की, अपनी भाईचारगी के लिए, अमन के लिए हम लोग जो दुआएं किए हैं वो आगे भी इसी तरह से ये काम जारी रहेगा. मैं तमाम देशवासियों को बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ. देखिए, जो आए यहाँ पर मैं उनका सभी का इस्तकबाल करता हूँ. ये हमारी तहजीब है, हमारी संस्कृति का हिस्सा है कि हम लोग हमेशा हर त्योहार को साथ में मिलकर मनाते हैं. आज अलग अलग राजनीतिक पक्ष के लोग यहाँ पर आए, कई चेहरे यहाँ पर पहली बार देखने को मिला, बड़ा अच्छा लगा मुझे उसमें. मैं उनका भी इस्तकबाल करता हूँ और उम्मीद करता हूँ कि ये सिर्फ इलेक्शन के हद तक ना रहते हुए आने वाले वक्त के अंदर भी आप अपने त्योहार बनाइए, मैं आऊँगा उसमें. मैं मेरे त्योहार के अंदर आपको दावत देता हूँ कि आप भी आइए और हम सब साथ में मिलकर उत्सव और त्योहार. आपने दुआ क्या किया है? मैंने यही दुआ किया है जो मौलाना साहब ने किए है, इस मुल्क के अंदर अमन रहे, मेरे ज़िले के अंदर अमन रहे, भाईचारगी का जो माहौल है वो हमेशा इस मुल्क के अंदर बरकरार रहे, जो परेशान हाल है उनकी परेशानी दूर हो, जो फ़लस्तीन के अंदर मुसलमानों के ऊपर जुल्म किया जा रहा है, जो क़त्ल-ए-आम किया जा रहा है और दुनिया उसके ऊपर खामोश है, उन मरहूमीन के लिए हमने दुआएं की है. अल्लाह से ये दुआ किए है कि फ़लस्तीन के अंदर जो भी हो रहा है वो जल्द ख़त्म हो जाए, वहाँ पर अमन क़ायम हो, वहाँ पर जो छोटे छोटे बच्चों का क़त्ल-ए-आम हो रहा है वो क़त्ल-ए-आम रुकना चाहिए. अल्लाह उन सब की मग़फ़िरत करे, इसके लिए मैं दुआ किया हूँ. और एक बात मैं इस ईद के मौके के ऊपर एक पैगाम देना चाहता हूँ उन तमाम नौजवानों को कि मेरे लिए ईद जो है, नमाज के बाद सबसे पहले मुझे खुशी इस बात की रहती थी कि अपनी वालदा के पास जाकर अपनी वालदा से दुआएं लेना, सलाम करना. आज मेरी वालदा को गुजरे हुए 2 साल हो गए हैं. मैं आप लोगों के ज़रिए है तो अपने नौजवानों से ये कहना चाहूँगा कि कोई भी आपका उत्सव, कोई भी त्यौहार, कोई भी फेस्टिवल आपका मुकम्मल नहीं हो सकता है अगर आपकी वालदा वहाँ पर नहीं मौजूद है. तो मैं नौजवानों से ये अपील करूँगा कि अगर आपकी वालदा ज़िंदा है, आपके वालिदैन ज़िंदा है, उनकी कदर करो, वरना उनके जाने के बाद हमें उनके क़ब्रिस्तान के ऊपर जाना पड़ेगा, उनके
उनकी खबरों के ऊपर जाकर है तो सिर्फ दुरूद शरीफ पढ़ना पड़ेगा। तो जो जिंदा है उनकी कदर करना सीखो, यही पैगाम मैं तमाम नौजवानों से ये करना चाहूँगा। उसमें आने के बाद आप बोले कि जातिवाद खत्म हो जाएगा, उम्मीद करते हैं। देखिए इलेक्शन आते हैं जाते हैं, कोई हारेगा कोई जीतेगा उसमें, लेकिन जो एक भाईचारगी का माहौल है वो माहौल जिंदा रहना चाहिए उसमें। और ये ऐसा नहीं होना चाहिए कि सिर्फ इलेक्शन के वक्त में कोई आ रहा है, कोई यहाँ पर लोगों को बधाई दे रहा है। हमारी तहजीब हमारी संस्कृति को जिंदा रखिएगा उसमें। मैंने पिछले 10 साल से है तो आपके जितने भी त्योहार है उसके अंदर मैं जाता हूँ, आपको बधाई देता हूँ उसमें। और मैं यही उम्मीद करता हूँ कि आपने भी ये तहजीब ये संस्कृति को अपनाते हुए आने वाले वक्त के अंदर जितने भी त्योहार आ रहे हैं हम सब साथ में मिलकर मनाएं। तुम्ही या ठिकाणी गळाभेट घेतली आणि जलील यांनी त्यानंतर काढता पाय घेतलाय खैरी, तसं काही नाही आहे। मी सर्वप्रथम तर सगळ्या देशवासियांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 1 महिन्याचा फास्टिंग नंतर रोजा ठेवल्यानंतर जगभरात आज ईद साजरी होत आहे। मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या जिल्ह्याच्या वतीने मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपली देशाची एक परंपरा आहे, हे संस्कृती आहे आपली की आपण एकमेकांचा सण सोबत येऊन आपण साजरा करतो। आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक इथे आलेले आहे, ते आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहे। माझी शुभेच्छा त्यांनाही आहे। मी त्यांचं स्वागत करतो, जे आलेले आहे आज मी सर्वांचं स्वागत करतो आणि अपेक्षा हे बाळगतो की येणाऱ्या काळामध्ये सगळे जे वेगवेगळ्या राजनैतिक पक्षाचे नेते आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेतेही आले असते तर मी त्यांचंही स्वागत केले असते। कारण आपली परंपरा आपली संस्कृती आपल्याला जपायची आहे। निवडणूक येतील जातील, कोणी पराभव होतील कोणी जिंकतील, पण आपल्याला आपली परंपरा ठेवायची आहे, आपली संस्कृतीला जिवंत ठेवायचं आहे। बरं, तुम्ही गळाभेट घेतल्याबरोबर खैरीने काढता पाय घेतला, थांबले सुद्धा नाहीत, काय आहे की ते आले मी त्यांचं स्वागत करतो। कधी त्यांना जायचं होतं आणि कधी पळायचं होतं हे त्यांच्यावर निर्भर आहे। पण एक आनंदाची गोष्ट मला हे वाटली की अनेक वर्षानंतर का होईना पण कमीत कमी त्यांनी एक संदेश तर दिलेला आहे की हे निवडणूक जे आहे ते हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर होणार नाही आणि दुसरे जे असे प्रकारचे जे मुद्दे घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये जे निवडणूक व्हायची, कमीत कमी माझ्या मते हे अपेक्षा माझा झालेली आहे की आता हे मुद्द्यावर निवडणूक होणार नाही, आपण विकासाच्या मुद्द्यावर कामाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढू। हा दुर्मिळ योग आहे खैरे आणि जलील एकत्र येण्याचा। नाही आता खूप सारे योग येईल आणि मी कधीही मला कोणाचाही म्हणजे खरे साहेबांनी मला दाखवावे, मी कधीही त्यांच्या बाबतीत काही बोललेलं नाही आहे, त्यांचा आदरच केलेले आहे। जिल्ह्याचे मोठे नेते आहे, वेगळ्या पक्षात असू शकते पण मी त्यांचा आदरच केलेले आहे आणि त्यांचंच नाही पण मी ते सगळे जे वेगवेगळ्या पार्टीचे नेते आहे ते मी त्यांचा आदरच केलेले आहे, ही माझी संस्कृती आहे। देशवासियांना काय शुभेच्छा द्याल? आज जे नमाजच्या नंतर जे प्रार्थना करण्यात आली आहे, देशासाठी ही प्रार्थना करण्यात आलेली आहे की ज्या देशामध्ये अमन राहावं, भाईचारगी राहावं आणि ज्या प्रकारे मुस्लिम आमचे बंधू रमजानच्या महिन्यामध्ये जितक्या शिद्धतेने ते इबादत करतात तेच इबादत असेच करू राहू, आपण एकमेकांसोबत राहू, सुख दुःखात एकमेकांचा सामील होऊ हीच प्रार्थना केलेली आहे। चंद्रकांत खैरे 15 वर्षानंतर पहिल्यांदा या ठिकाणी आले, तुम्ही गळाभेट घेतली, काय आहे की ईद एक असा सण आहे आणि आपल्या देशाची संस्कृती आहे। ते आले मी त्यांचं स्वागत करतो आणि हेच अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या जे सण येतं ते कोणत्याही जातीचे धर्माचे असू दे, आपण सर्व एकत्र येऊन आपण साजरा करण्याची एक परंपरा आहे, एक संस्कृती आहे आपल्या देशाची आणि ते आले मी त्यांचं स्वागत करतो। पण 15 वर्षानंतर त्यांना यावं वाटलं इकडे। काय आहे की मी 10 वर्षापासून मी लोकप्रतिनिधी आहे आणि सगळं जाती धर्माचे ते सण असू द्या, ते रामनवमी असू द्या, गणपतीचा त्योहार असू द्या, दसरा असू द्या, दिवाळी असू द्या, क्रिसमस असू द्या, जे कोणते फेस्टिवल असते मी त्याच्यामध्ये सामील होतो। पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, वो आहे तो सही। गळाभेट घेतली तुम्ही, त्यांनी मनाने गळाभेट घेतली का? नाही, म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही आता आपण ते हाफ हार्टेड होते आणि एक परंपरा आहे ईदच्या दिवशी आपण एकमेकांना गळाभेट करून शुभेच्छा देतात। माझी शुभेच्छा त्यांनाही आहे, त्यांच्या तुम्हालाही असतं माहित नाही मला
पण मी आल्यानंतर ते पळाले, ते गेले. लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि तुम्ही दोघे एकमेकांच्या समोर उभे आहात, काय सांगितलं? काय आहे की फक्त आम्ही दोघच नाही आहे, आता अजून काही कॅन्डिडेट डिक्लेअर होण्याचं बाकी राहिलेले आहे. निवडणूक आहे आणि लोकशाहीमध्ये आपली जी प्रक्रिया आहे, कोणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. हे जनता असते जे ठरवते की कोणाला आपल्याला मतदान करायचं आहे, कोणाला नाही मतदान करायचं आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे आज खैरे साहेब आल्यानंतर कमीत कमी हिंदू मुस्लिम होणार नाही, हे मी अपेक्षा करतो. खान किंवा बाण ज्या मुद्द्यावर या शहरामध्ये निवडणूक व्हायची ते होणार नाही, माझी हीच अपेक्षा आहे. कामाच्या मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर, आपल्या जिल्ह्याला आपण कशा पुढे नेण्यात येत याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी इलेक्शन लढलं तर चांगलं.